गट स्थापन होईल। या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी स्वतः देवेंद्रजींनी केली। त्या चौकशीनंतर केंद्रीय मंत्रालयाकडून ती चौकशी करण्याचे आदेश देखील निघालेले आहेत। एवढंच काय तर सीआयडीची चौकशी देखील करण्यात आली आहे। संजय राऊत तुम्हाला नेमकं म्हणायचंय काय? संजय राऊत तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय। ज्या पद्धतीने तुम्ही राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत हे अतिशय दुर्दैवी आहे। याला गिधाडी वृत्ती पलीकडे काहीही म्हणता येणार नाही। अजितदादा पवार हे एनडीएचे घटक पक्ष होते। आमच्यासोबत त्यांनी सातत्यानं गेल्या 2.5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत आहेत। देवेंद्रजींचा सख्खा मित्र म्हणून अजितदादा पवार यांचं नाव पुढे येत होतं। असं असताना अजितदादांचं निधन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्याची जाहिरात दिली तर संजय राऊत यांच्या पोटात दुखायचं कारण काय? खरं तर मित्र पक्षाला कशा पद्धतीने वागणूक द्यायची हे भारतीय जनता पार्टीला माहित आहे। संजय राऊत तुम्ही मित्रांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसता। देवेंद्रजी फडणवीस हे तुमचे मित्र होते। 2019 साली सत्तेसाठी तुम्ही देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। पण भारतीय जनता पार्टी आपल्या सच्चा मित्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी जाहिरात देत असेल तर संजय राऊत यांनी नाक मोरडण्याचं किंवा त्याबद्दल आक्षेप घेण्याचं काहीही कारण नाही। राहिला प्रश्न सिंचन घोटाळ्याचा, तर या प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच्यामध्ये योग्य वेळी योग्य ते निर्णय कोर्टाच्या वतीनं चौकशी समितीच्या वतीनं घेतला जाईल।